श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी आज एक मोठा चमत्कार घडणार आहे. होय, हे द्वार तुझ्यासाठीच मी उघडं केलंय. हे प्रत्यक्षात तुला अनुभव देण्यासाठी, तुला सुखाचे दिवस देण्यासाठी, तुला आनंदाची वार्ता देण्यासाठी आणि तुझ्यासाठी भेटवस्तू पाठवण्यासाठी उघडल्या गेले आहे. तुमची आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीला अधिक प्रकाशित करणारी हीच ती दिशा आहे. हेच ते द्वार आहे, ज्या द्वारातून तुमच्यासाठी प्रचंड प्रमाणात आशीर्वाद येत आहेत. जर तू या संदेशाला मनपूर्वक ऐकत असल्यास तुझ्यासाठी घडणारे चमत्कार वारंवार तुझ्या पुढे येऊन तुला प्राप्त होतील. होय बाळा, आता तुला अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. योग्य वेळ निवडून मी तुझ्यापर्यंत आशीर्वाद पाठवले आहेत. या आशीर्वादांना स्वीकार करण्यास तू तयार असशील तर आत्ताच, होय देवा, मी सज्ज आहे, आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे, असे टाईप कर. अद्भुत दैवी शक्तीकडून तुला चमत्कारांची आशा आहे. होय, तुम्ही जे काही चांगले कर्म करता त्यातून मिळणारे आशीर्वाद हे तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना फळित होत असतात. त्यामुळेच नेहमी चांगले कर्म करत राहा. चांगल्या इच्छा अपेक्षा ठेवत राहा. इच्छा केल्याने सुद्धा तुम्ही पाहाल की तुमची प्रगती अधिक होत आहे. तुम्हाला जीवनात जे काही हवे आहे ते मिळणार आहे. तुमची प्रतीक्षा लवकरच संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पुढे तुम्ही अनुभव घेणार आहात. मला तुमची मदत करायची आहे. कोण तुमच्यावर नकारात्मकता पसरवू पाहतं, कोण तुमच्याकडे त्या क्रूर दृष्टीने पाहतं किंवा तुमच्यासाठी नकारात्मक विचार ठेवतं, त्याकडे दुर्लक्ष करा. आजपासून प्रण करा की जिथेही कोणी तुमच्यासाठी नकारात्मक बोलत असेल तेव्हा तिथून ती जागा सोडून द्या. कारण ते सर्व काही नकारात्मक तुमच्या मनात उतरू नये, हृदयात उतरू नये. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे, जो तू स्वीकारल्यास तुझ्या मनाची पवित्रता जागृत होईल, तुझं सकारात्मक मन जागृत होईल आणि तू हे सर्व काही दिलेले आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार असशील. होय बाळा, कारण हे केल्याशिवाय तुम्ही जागृत होणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही सकारात्मक ऐकत राहाल तेव्हा पुन्हा पुन्हा हे संदेश ऐकत राहा. तुमच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. निश्चिंत राहा, कारण परमेश्वरी शक्ती तुमच्या अवतीभोवती सदैव तुम्हाला संरक्षण कवच निर्माण करून देते. तुम्ही जेव्हा नामस्मरण पूर्ण श्रद्धेने करू लागता तेव्हा देव देखील तुमच्या दिशेने ते अद्भुत आणि आश्चर्यकारक अनुभव देणारे चमत्कार पाठवू लागतात. तुम्ही देखील असे अनुभव कित्येकदा घेतले आहेत आणि पुढेही घेत राहणार आहात. बाळा, श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र मी तुझ्यासाठीच नेमून दिलेला मंत्र आहे. या मंत्राची दिव्य शक्ती तुला पुढं नेणारी आहे. तुझ्या मनातले क्लेश, दुःख, दारिद्र्य, काळजी संपवणारी आहे. आरोग्याला परिपूर्ण करणारी शक्ती या मंत्रातून तुम्ही प्राप्त करता. बाळा, आज हा संदेश तुझ्यापर्यंत का आला किंवा तू याची निवड का केलीस या विचारात राहू नकोस. तर देवाने पाठवले मोठे आशीर्वाद स्वीकार करण्यास तुम्ही तयार आहात? जर तयार आहात तर फक्त होय म्हणा. तुमच्यापर्यंत ते सर्व एकत्र करून पाठवले जाईल. होय बाळा, मला तुमची मदत करायची आहे. जिथे कुणी तुमचा अपमान केला आहे, जिथे तुम्हाला कमी लेखण्यात आले आहे किंवा तुमच्यासाठी कुजबूज करण्यात आली आहे, त्या सर्व जागा आज मी पुसून टाकण्यासाठी इथे उपस्थित आहे. फक्त तुम्ही
होकार द्या आणि पुढे चालत राहा. कारण हे सर्व काही तुमच्या होकारावर निर्भर करते की तुम्ही कोणते आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता. जर आर्थिक संपन्नता अधिक हवी आहे, त्याच दिशेने तुमचे प्रयत्न नेल्या जातील. तुम्ही आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीला प्रसन्न करण्यासाठी माता महालक्ष्मीचे आवाहन करता. माता महालक्ष्मीला जवळ करण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न करता. होय, म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुमच्या पुढे आला आहे. कारण देवाने तुमची सर्व काही चिंता आता दूर करण्याचे ठरवले आहे. जर तुम्ही या चिंतेतून बाहेर पडू इच्छिता तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहा. यामुळे तुम्हाला ती ऊर्जा, दैवी शक्ती, पवित्रता प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक सहजतेने, शक्यतेने भरल्या जाईल. काही लोक विनाकारण तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांना तुम्हाला थांबवता येईल का, याचा प्रश्न तुमच्या मनात आहे. तर होय, कारण देव तुमची मदत करतो. त्या ठिकाणाहून तुम्हाला बाजूला नेण्याचा अधिक प्रयत्न देव करतो आणि तुम्ही तिथून बाजूला पुढे गेलात की हे सर्व काही वाईट तुमच्यापासून वेगळं होतं. होय, यासाठी तुम्हाला देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुणीतरी काहीतरी तुमच्यासाठी बोलला म्हणजे तेच होईल का, जे नकारात्मक आहे? तर नाही. कधीकधी लोक कुणाचंही ऐकू लागतात आणि मनोमन तेच निश्चिंततेने, ठामपणे मानून घेतात की होय, मी ते करू शकत नाही किंवा हे माझ्यासाठी नाही. तर लक्षात घे, तू प्रयत्न केल्यास तू प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी योग्य होतोस. म्हणूनच प्रयत्न करणे चुकवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा देव तुझ्या पाठीशी आहे तेव्हा इतर लोकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आज जिथे काही लोकांनी तुला नाही म्हटले आहे, त्याच गोष्टी अधिक पूर्ततेने परिवर्तित करणाऱ्या आशीर्वादासह हा संदेश मी तुला देत आहे. त्याच परिपूर्ण केल्या जातील. होय, तुम्ही अनुभव घ्याल, अनुभव कराल की तुम्ही इच्छिलेले प्राप्त करणार आहात. तुम्ही जीवनात सुख समृद्धी आकर्षित करत आहात, ज्यासाठी तुमचे अनेक प्रयत्न सुरू असतात. अगदी रात्री झोपेपर्यंत तुमच्या मनातले विचार संपत नाहीत. मला माहीत आहे, तुम्ही कित्येकदा माझ्याजवळ ते सर्व सांगितले आहे. होय बाळा, कृपा होईल. विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा. जो प्रयत्नांती थांबत नाही त्याला ते सर्व काही यश दिलं जातं. कधीकधी कुठून अचानक येणारे आशीर्वाद, विपुलता आणि भरभराट यावर तुमचं नाव कोरलं जातं, कारण ते तुमच्यासाठी निर्माण होतं. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश ते सर्व काही देणारा ठरणार आहे. तुम्ही अपेक्षेपेक्षाही मोठं यश प्राप्त करणार आहात. मला माहीत आहे, कधीकधी अगोदर तुमची काही ऊर्जा कमी पडली आहे. जिथे तुम्ही त्या द्वारावर ठोठावत होतात तिथून तुम्हाला नाही ऐकायला भेटले किंवा तुम्हाला काळजी लागली आहे की ते नाही भेटले तर माझे जीवन पुढे जाईल का, शक्यतांनी भरेल का? तर होय, तू तुझ्या प्रयत्नात कमालीचे प्रयत्न कर, कारण यश देणारा तुझा भगवंत तुझ्या पाठीशी उभा आहे. आजपर्यंत तुमच्यासाठी जे द्वार बंद होते तेच द्वार मी आशीर्वादांसह उघडले आहे. या द्वारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद अनेक वेळा येणार आहेत. ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर आत्ताच होय देवा, मी तयार आहे, मी सज्ज आहे ते स्वीकारण्यासाठी असे टाईप करा. अद्भुत कृपा तुम्ही अनुभव करणार आहात. दैवी चमत्कार तुम्ही अनुभव करणार आहात. मला माहीत आहे की तुमचे जीवन काही क्लेशाने, त्रासाने, आरोग्याने आणि काही समस्येने भरलेले असताना मी चमत्कार पाठवून ते सगळं काही तुमच्या बाजूला करू शकतो. होय, तुमचा विश्वास आहे ना माझ्या प्रचंड शक्तीवर? तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहा. या पवित्र मंत्राद्वारे
तुम्ही मला सहजतेने प्राप्त कराल. माझा हा मंत्र दिव्य आहे, चमत्कारिक आहे, तुमच्यासाठी आशा निर्माण करणारा आहे, तुमच्या जीवनात ती पवित्रता भरणारा आहे. तेव्हा निश्चिंत राहा, माझी कृपा तुमच्यावर होत आहे. विश्वास ठेवा की दैवी कृपा जेव्हा होते तेव्हा अद्भुत अनुभव येऊ लागतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र भक्तांनो अत्यंत पवित्र मंत्र आहे. या मंत्राची सुरुवात कशी, कुठे, काय याच्यात पडू नका. फक्त हा मंत्र जपत राहा. देव जेव्हा ते सर्व काही तुमच्याजवळ आणून देतात तेव्हा ही दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे हे लक्षात ठेवा. स्वामींची दिव्य शक्ती अगदी तुमच्या अवतीभोवती आहे. या क्षणाला सुद्धा तुम्ही स्वामींचा हा दिव्य एकाग्र मनाने संदेश ऐकत असाल तर तुमच्यावर नक्कीच स्वामींची कृपा आहे. तुम्ही स्वामींना भजता आणि स्वामींचे नामस्मरण करता, म्हणूनच स्वामींनी तुमच्यापर्यंत लाखो लोकातून तुमची निवड करून हा संदेश पाठवला आहे. तेव्हा योग्य दिशेने पुढे चालत राहा. तुमच्यासाठी काहीही अवघड नाही किंवा काहीही अशक्य नाही असं देव सांगत आहेत. देव ज्याच्या पाठीशी उभे आहेत त्याला सर्व काही शक्य होणार आहे. म्हणूनच प्रार्थना करत राहा. प्रार्थनेचं उत्तर लवकरच मिळणार आहे. तुम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करत असाल तर तुमचं आरोग्य अधिक सुखाने परिपूर्ण होईल. तुमच्या आरोग्याच्या समस्या हळूहळू करून तुम्हाला जाताना अनुभव येणार आहे. जर तुम्ही असे अनुभव आधीच केले आहेत तर कमेंट्समध्ये होय मी अनुभव घेतले आहेत असे टाईप करा. कारण स्वामींची शक्ती दिव्य आणि पवित्र ऊर्जेने, दिव्य प्रकाशाने भरलेली आहे. स्वामींचे नाम जिथे जिथे घेतल्या जाते ती जागा पवित्र होते. ऐकणारे मन, हृदय पवित्र होते आणि ऐकणाऱ्या मनामध्ये सतत स्वामींचे नामस्मरण येऊ लागते. त्यामुळे हृदयातून सच्चे भाव निघून तुमच्या सर्व काही समस्या दूर होण्यास सुरुवात होते. तुम्हीही जर असे अनुभव स्वामींकडून घेतले आहेत तर कमेंट्समध्ये माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहिण्यास विसरू नका. देव तिथेच मदत पाठवतात जिथे त्याची आवश्यकता आहे. कधीकधी कुणी खूप काही गरिबीचा सामना करून आर्थिक संपन्नतेसाठी प्रार्थना करत असेल किंवा त्याच्यासाठी हा कठीण वेळ असेल ज्यात त्याला संपूर्ण आर्थिक संपन्नता प्राप्त नसेल, तर या क्षणाला स्वामींची प्रार्थना करा. म्हणा, हे स्वामीराया, मी तुमचाच आहे. माझ्या सर्व काही समस्याही तुमच्याच आहे. मी ज्या कठीण काळातून निघत आहे त्यातून बाहेर पडणारे मला आशीर्वाद प्रदान करा. माझ्या आर्थिक प्रश्नांना सर्व काही मार्ग उघडे करा आणि माझ्यावर भरभराटीचा, ऐश्वर्याचा आशीर्वाद द्या. मी त्यासाठी तुमची वाट पाहत आहे. हे स्वामीराया, मी नामस्मरण करत आहे. माझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडण्याची शुभ वेळ पाठवा. कारण मी आतुर झालोय त्या आशीर्वादांसाठी. तुमच्या कृपेचा पात्र होण्यासाठी मला अनुभव घ्यायचा आहे. हे देवा, कृपा करा. स्वामीराया, लक्ष लक्ष कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही मला आजपर्यंत जे काही दिले आहे त्यात माझे मन संतुष्ट आहे, आनंदी आहे. पण मला आज काही समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे मी तुमची प्रार्थना करत आहे. यामुळे मला ती तुमच्याकडून मिळालेली मदत हवी आहे, जी आर्थिक संपन्नतेला, भरभराटीला वाढवणारी असेल. माझा संपूर्ण विश्वास तुमच्या शक्तीवर आणि तुमच्या प्रचंड आशीर्वादांवर आहे, चमत्कारांवर आहे. मला त्याची नितांत गरज आहे. हे देवा परमेश्वरा, माझे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मला मदत करा. माझे आरोग्य चांगले राहो, सुखाचे राहो. मी माझ्या मुलाबाळांसाठी ते प्रत्येक कर्म पूर्ण करो यासाठी मला मदत करा. तुमची मदत माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देवा, या जगात मी तुमच्याशिवाय कुणालाही आळवू शकत नाही.
मी आज तुमची आतुरतेने प्रार्थना करत आहे. ही प्रार्थना मी तुमच्या चरणी सोपवतो आणि निश्चिंत होतो. हे स्वामी राया, कृपा करा, कृपा करा. या भक्तावर, या दीनावर कृपा करा. मी प्रचंड आशीर्वादांची वाट पाहत आहे. मी एका चातकासारखा तुमच्या आशीर्वादांसाठी उत्सुक आहे. हे देवा, हे स्वामीराया, तुमच्या कृपेचा पात्र जर तुम्ही मला ठरवलंत, तर मी कधीही तुमचं नामस्मरण सोडणार नाही. हे भगवंता, हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा करा. तुम्ही दीनांचे नाथ आहात. हे स्वामीराया, माझ्यावर कृपा करा. माझ्या लेकरा बाळांवर कृपा करा. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवा. सदैव माझ्या कार्यात मदत करा. हे स्वामीराया, आज केलेली प्रार्थना मी तुमच्या चरणी सोपवतो आणि निश्चिंत राहतो. मला तुमच्या आशीर्वादांची दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण माझे स्वामी चमत्काराने माझं जीवन परिपूर्ण करतील, माझ्यासाठी आनंदाचे झरे ओततील आणि मला संतुष्ट करतील, यावर माझा पूर्ण भरवसा आहे. मी स्वामींचा भक्त आहे. मी स्वामींवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. स्वामी कृपादृष्टीने माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा. मी कोटी कोटी धन्यवाद करतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशी प्रार्थना स्वामींना नक्कीच करा. स्वामी तुमचं ऐकतात का ते अनुभव घ्या. कारण प्रत्येक मनातून आतुरतेने निघालेली हाक भगवंतापर्यंत पोहोचते. जर तुम्ही देखील स्वामींच्या आज्ञेचे पालन करत असाल, स्वामींवर प्रचंड विश्वास आहे, तर तुमची समस्या आज प्रार्थनेद्वारे स्वामींना सांगून टाका आणि प्रार्थनेचं उत्तर लवकरच येईल याची प्रतीक्षा करा. स्वामींनी अभयवचन दिलं आहे. हम गया नहीं, जिंदा है. या अभयवचनावर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत आणि या द्वारातून अनेक वेळा तुमच्यासाठी तुमच्या शुभ इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद येवोत आणि तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद, प्रगती, ऐश्वर्य प्राप्त हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी